का नाव उकलगलेलं डेंजर असते. बेकार कार्यक्रम होत होतो. एखाद्याची सलगतेमध्ये मग यासाठी त्याला बोलीत नसतात आणि सगळ्याच्या गावात इथंच सुऱ्या उगत आणि आम्ही भुकालेलो येत म्हणाल नाव नाही घेतलं की दुसऱ्या वेळेने आलाच कार्यक्रमालाच येत नाही. सामाजिक काम करणं म्हणजे खूप जाळातून जाणार. थांबय मागच्या शेंगा का म्हणतो बघ ना बोलून दे शिका आम्हाला मेळायला चान्स मामाने तर जापटा आणला सटकले होते मायामुळे तरी गुतले मामा काही नाही तर मामा म्हणले होते मला कुडकान जायचं मग मलाच जायचं. मला माझं सुंब्याला लग्न वकील साहेबाचा शब्द पाळला. त्यांना म्हणलं ते म्हणले 5च मिनिटं हे बाबा तर सोडी नव्हतं बा मला मामा हेच बेकार माणूस गायकवाड नाना माणसाला अवघड असते का ग. मी शब्द दिल्याप्रमाणे मी तुमचे मान खाली होऊ दिले. मला इतकं येत नाही मला चालता येत नाही. मला वकील साहेबांचा म्हणणं होता पोंगोली इतक्या पायऱ्या माय बापा मला नाही चढता येत. आणि या उपोषणानं माझ्या शरीरात काय नाही राहिले. माझे इतके हाले तुम्ही माझ्या घरी आले होते त्याही सुद्धा तुम्ही बघितलं. मला दरवाजाच्या बाहेर आणायला सुद्धा 1-2 जण उठूच तर लागते इतके हाल चालू. त्या उपोषणानं माझ्या पोटात कधी आग होईल मामा कधी आम्ही थरथर कापल मला काय सांगता येते. शेवटी हातचा राखून समाजाचं काम करणं आणि जीव ओतून काम करणं याच्यात खूप फरक आहे. मी माझ्या समाजाच्या गोरगरिबांच्या लेकरासाठी जीव ओतून काम केलं. मी ना रक्त जळल्याचा विचार केला ना माझा कधी जीव जाणार याचा मी कधी विचार नाही केला. आज त्याचे परिणाम शरीरावरती झाले. मी माझ्या शरीराचा नाही विचार केला करणार पण माझ्या समाजाचे लेकर मला आज आनंदी दिसायला लागले. लेकीबाळी आनंदी दिसायला लागल्या. नोकऱ्यात चालल्या, शिक्षणात चालल्या, डॉक्टर व्हायला लागल्या, MD व्हायला लागल्या, पोलीसमध्ये चालल्यात, आरोग्य खात्यात चालल्यात, महसूलमध्ये माझ्या लेकरं चालले. त्याच्यापेक्षा मला मोठा आनंदाच नाहीये. त्याच्यामुळे मी शरीराचा विचारच करत नाही. आणि पुढच्या एका कधी करणार तुमच्या सुखात कधी नाही येऊ शकत होत तुमच्या दुःखात हमेशा मी सहभागी राहणार आहे. संकट आलं त्या ठिकाणी मी ताकदीनं उभा राहतो. मी पुन्हा मागं पुढं बघत नाही. मला 4 शब्द सरकारसाठी बोलायची वेळ आली तरी मी 10 बोलतो कोण गोरगरिबाच्या बाजूने उभा राहतो. त्यातला एक अनुभव मामाला आहे. आमच्याकडे एक मामा आहेत बुमरे मामा आणि इकडं दत्ता मामा आणि मामाच्या मागच जास्त लोक लागत. हे काम करा मी बी लागलो घ्यायला. शेतकऱ्याचं पुरा आणि ती मामा म्हणत असते तर बरेच लोक म्हणतात आणि मी म्हणतो जाऊन दे तिकडे जेवढी ते त्या कृषी खात्याच्या मागं 7:30 असल्या सगळा खेळ असं ते म्हणते ना मी नाही म्हणतो. प्रत्येकानं मारलं मोकळे पुरा आला आम्हाला एकच फोन लावला. मी स्तुती नाही करत बरं कधी. माझा स्वभाव तुम्ही 2-3 वर्षात बघितला असाल. मला जे अनुभव येते मी बोलतो. माझ्या समाजाला आरक्षण लागतं किती विरोध झाला तर मी कोणाला मोजणार नाही ते घेणार. मी जनरल जीवनावर चालतो तसं त्यावेळेस आला पूर्ण शेतकरी पाणी करायला मी गेलो. रानाचे रानं लोकांच्या वाहून गेले, पिकं वाहून गेले, जनावरं वाहून गेले, त्यांच्या घरात सोनं होतं, कुणाचं धान्य होतं, सगळं वाहून गेलं. आणि महसूल अधिकारीने पोलिस काय करायचे 2 जण पंचनामा हे त्याच्यावर ढकलायचं आणि ते त्याच्यावर ढकलायचं. एक तो महसूलचा अधिकारी म्हणला ज्याच्या गाई होऊन गेल्यात ना त्याचे पैसे देतो पण गाय दाखवा. तो हो मुंबई म्हणला आता होऊन गेल्या गायचा मापाला नाही केली ते म्हणे पंचनामाच दाखवा. मग लावला मामाला फोन. तिथे एक आमदार होता तो म्हणला तुम्ही मामाला फोन लावा. आमच्या शाळेत तर बरंचसा नाही पण मामाला जर तुमचा फोन गेला तर काम आहे. मी लावला फोन मामाला म्हणलं मामा गाई गेल्या तू म्हणून तुमचा माणूस म्हणतोय सापडून आणून द्या. याचा बापाने आणला का सापडून. मामा म्हणले तुमचे जेवढ्या गायी त्या वाहून गेल्या असत्या लोकांच्या ना मामा बरोबर आहे ना व्हायचं परत गोल माया ढकलून जाळ सगळा. मामा म्हणले जेवढ्या गायी त्या वाहून गेल्या तर नाही पंचनामा केला तरी आपण त्यांना घ्यायला लावून लोकांनी जरी सांगितलं मेसेज टाकून की ह्या गायी वाहून गेल्या तरी त्याचे पैसे देऊ लोक खुश झाले. आमच्या म्हणून काय असतं की तुम्ही सत्ता ही हमेशा नसते. ज्या वेळेस हातात येईल त्यावेळेस तिचं सोनं करता आलं पाहिजे. गोरगरिबांसाठी तुम्ही जीव ओतून करा. गोरगरीब कवा बोलाल तुम्हाला
हातात आलेली संधी शेतकऱ्यांसाठी त्याचा उपयोग होऊ द्या. आणि त्यावेळेचा मला एक अनुभव आहे, मी ते त्यांच्या हाताने ते काम करून दिलं. आणि जसा कोण जाईल शक्यतो त्यांनाच नाही, कोणत्या मंत्र्यांना बिचारे सांगितल्यावर करतायत. तसं मामा इथून पुढे ते गोरगरिबाचे कामं राज्यातले कृषी खातं तुमच्याकडे करत जाता. गोरगरिबांचा दुवा लय भयानक असतो, ते दुवा कधी कमी पडणार नाही. तेवढं कर्जमाफीचं वेळ लपडं एकदा बघून घ्या. जूनमध्ये नेऊन घातलं राव, आमच्याजवळ हप्ते भरायला पैसे नाही. ते बँकेवाले दगडे कुंकडून येते तर मोटरसायकलवर दारापुढे जाऊन उभं करते आणि ते म्हणते कर्ज भरा. हप्ते भरा रुपयात नाही राहिले, सगळं पिकच होऊन गेलं, भरता पडून. आणि तुमचं सरकार म्हणलं जूनमध्ये देऊ. आता जूनमध्ये पुढं दम निघत या एप्रिलच्या आत बघा काय लपडं झालं ना. लावा डोका, तुम्हाला काय सांगा तुमच्या होते नसतं मग हो म्हणा आणि लगेच राज्य बंद करतोय का मेंढा. शेतकऱ्याचे गळे तरी मोकळे होते ना. छत्रपती शिवरायांच्या जयंतीच्या निमित्तानं तेवढं तरी एक शेतकऱ्याचं चांगलं काम झालं. कारण रयतेचे राजे छत्रपती शिवराय रयतेसाठी जीव ओतून काम करायचे. पहिली कर्जमाफी जिजाऊंनी केली, छत्रपती शिवरायांनी केली. तसं एकदा तुम्ही सगळे आतून बोला, मग अशा टायमाला मला पुन्हा दादाची आठवण येते. मी काय माझ्या पक्षाचा नाही, ते निर्भीड काम करायचे, निर्णय घ्यायचे. एक तेवढे शेतकऱ्याला जर तुम्ही हातभार लावला तर ते चांगलं होईल. मी आपल्या भिगवण नगरीतल्या सगळ्या बांधवांना, आयोजक टीमला खूप खूप शुभेच्छा देतो. मला जास्त वेळ मी कमवून उरकायला लावलं की जास्त वेळ उभा जरी राहिला तरी माझा अंग थरथर कापत. मला माझ्या बापावरही वेदना येते आरक्षणाच्या त्या उपोषणामुळं. आता मी बराच वेळ तुमच्याशी आणखीनही बोललो असतो. शेवटी त्या सांगितलेल्या वेदना कधी कमी होत नाही, परंतु शरीराचं नाटक नाही करता येत. पुढची बी लढाई कधी लढायची वेळ आली, एक जीवानं भिगवण नगरीसह सगळं राज्य सज्ज राहा. शेवटी कोणी कोणाचं नसतं. आपल्याच लेकरं वळा, आपल्याच लेकीवळे आपल्याला मोठ्या करावे लागणार आहे. आजचं शिक्षण महाग आहे, नोकऱ्या मिळत नाहीयेत, व्यवसायाला पैसा नाही. यामुळे ज्या ज्यावेळेस सामाजिक आपल्या आरक्षणापासूनच्या शेतकऱ्यांच्या लढाई असतील त्यावेळेस ताकदीनं उतरत जा. मी तर मात्र कितीही शरीराला त्रास झाला, तुमच्या लेकराच्या पदरात सुखाचं आरक्षणापासून व्यवसायापर्यंत सगळं दान टाकल्याशिवाय मग हटणार नाही. हा माझा या देवांच्या नगरीतून तुम्हाला शब्द आहे. पुन्हा एकदा व्यासपीठावर सगळ्या मान्यवरांना, माझ्या सगळ्या मायमाऊल्यांना, बांधवांना आणि तुमच्या आयोजक टीमला शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. पुढचा कार्यक्रम तसा सुरू राहील, तुम्ही उठू नका. मी सगळ्यांची माफी मागून निघतोय. धन्यवाद सगळ्यांना. जय शिव.